कन्फेशन भाग दुसरा. नमस्कार, मनसिद्ध क्रिएशन या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण ऐकणार आहोत कन्फेशन भाग 2. यस सर, जॉनी म्हणाला आणि तिघेही बाहेर जाऊ लागले. जॉनी मुद्दाम थोडा रेंगाळला. फादर आणि अजय दरवाजाबाहेर जाता जॉनी गरकन मागे वळून आयुक्तांना म्हणाला, बाकी सर, माझी रजा कॅन्सल झाली हे रोमाकडून मला सांगण्याची तुमची युक्ती मला आवडली. आणि ते काही बोलायच्या आत तो बाहेर देखील गेला. बाहेर फादर आणि अजय त्याच्याकरता थांबले होते. आपल्यामुळे आयुक्त आणि जॉनीची खडाजंगी झाली, त्याची रजा कॅन्सल झाली या विचाराने फादर जरा ओशाळलेच होते. जॉनी बाहेर येताच ते त्याला म्हणाले, ऑफिसर. जॉनी, ओके. जॉनी, सॉरी. सॉरी कशाबद्दल? माझ्यामुळे तुझी रजा कॅन्सल झाली आणि आयुक्त तुला बोलले त्याबद्दल. जॉनी फादरकडे आश्चर्याने बघत राहिला. इतक्या किरकोळ गोष्टीचा विचार करणारा माणूस तो प्रथमच बघत होता. पटकन स्वतःला सावरत तो म्हणाला, हे नेहमीच आहे. उलट आज ते चांगल्या मूडमध्ये होते. हा, चांगला मूड होता? हो, नेहमी ते मला गेट आऊट म्हणतात. जॉनी शांतपणे म्हणाला. मग काय बोलणेच खुंटले, फादर मनात म्हटले आणि तिघेही पार्किंग लॉटमध्ये चालू लागले. मी इथूनच जाईन, फादर म्हणाले. कुठे? जॉनीनं विचारलं. चर्चला. आपण तिघेही चर्चला जाणार आहोत. मी तर स्टेटमेंटमध्ये सर्व दिले आहे, अजून काय बघणार, फादर म्हणाले. पण त्यांना मनातून उत्सुकता होतीच की हा अजून काय करणार. तशीच भावना अजयची पण होती. गेल्यावर बघू, अजयला चालण्याची खूण करत जॉनी बेफिकिरीनं म्हणाला. फादरचे अजयबद्दलचे मत आतापर्यंत तरी चांगले होते, पण अजयचे ड्रायव्हिंग बघून त्यांचे मत बदलले. अजयचे ड्रायव्हिंग केवळ खराब नव्हते तर अतिशय खराब होते. रस्त्यावरील प्रत्येक वाहन, पादचारी आपला शत्रू आहे या पद्धतीनं तो गाडी अतिशय वेगात चालवत होता. हाकत होता. केवळ पोलिसांची गाडी असल्याने ते वाचले म्हणायला हरकत नाही. अवघ्या 10 मिनिटातच ते पोहोचले. सुटलो असा एक सुस्कारा टाकत फादर गाडीतून उतरले. आपण ऑफिसमध्ये सर्वप्रथम कन्फेशन बॉक्स बघूया, जॉनीने त्यांचे वाक्य अर्धवट तोडत म्हणाला. तिघेही कन्फेशन बॉक्सपर्यंत गेले. तिथून मेन गेट स्पष्ट दिसत होते. फादर, झालेली घटना आपण परत एकदा करून बघू. म्हणजे असं की तुम्ही कन्फेशन ऐकायला बसा. अजय बॉक्समध्ये बसेल, त्याच्याजवळ स्टेटमेंट आहेच. तो वाचायला सुरुवात करेल आणि बॉक्स बाहेर येऊन गेटकडे जाईल. तुम्ही पण सकाळसारखे बाहेर येऊन त्याचा शोध घ्या. काहीशा नाखुशीनेच फादर कन्फेशन बॉक्समध्ये बसले. अजय कन्फेशन वाचू लागला. बाहेर पडल्यावर तो धीम्या गतीने मेन गेटकडे पळत गेला. फादर बॉक्सच्या बाहेर आले तेव्हा धीम्या गतीने पळत असून देखील अजय चर्चच्या आवारात स्पष्ट दिसत होता. मेन गेट तरी पण 25-30 फूट दूर होते. फादर ते बघून चक्रावले. म्हणजे तो पळत गेला तरी माणूस जेमतेम गेटपर्यंत जातो. मग मला कसा दिसला नाही ते विचार करू लागले. तेवढ्यात जॉनीने विचारले, परत एक रिहर्सल करूया फादर? उत्तराची वाट न बघता त्याने अजयला हळूच कानात एक सूचना दिली. यावेळी फादर बाहेर आले तेव्हा त्यांना अजय दिसला नाही. जॉनी, अजय कुठं गेला? त्यांनी विचारले. जॉनी त्यांना घेऊन चर्चच्या डाव्या बाजूला गेला. तिथे त्यांना अजय दिसला. सरळ न जाता ती व्यक्ती डाव्या बाजूला गेल्याने तुम्हाला दिसली नाही. पण तिकडे तर ग्रेव्हयार्ड आहे. तिथे जायला एक फाटक आहे आणि त्याला कुलूप असतं. सर, इकडे या, तेवढ्यात अजयने बोलावले. दोघेही अजयजवळ जाताच त्यांना दिसले की फाटक उघडे आहे. ती व्यक्ती या फाटकामधून ग्रेव्हयार्डमध्ये गेली व तिथून बाहेर. आज दफनविधी होता काय? 11 वाजता होता. बरोबर. मग तो त्या गर्दीत मिसळून बाहेर गेला.
जॉनी म्हणाला. सर, तो दफनविधी करताच आला असेल तर? अजय म्हणाला. व्हेरी गुड. असंही असू शकते. म्हणजे त्याला कोणीतरी बघितलं असण्याची शक्यता आहे. फादर, दफनविधी कुणी केला? फादर स्मिथ. मी बोलावतो. फादर फोन करत म्हणाले. त्यांना आता जॉनीचं काम आवडायला आणि पटायलाही लागलं होतं. 5 मिनिटात स्मिथ आले. फादर, तुम्ही आजचा दफनविधी केला? जॉनीने विचारले. होय. किती वेळ लागला? 11 ते 3. त्या दरम्यान तुम्हाला कोणी व्यक्ती चर्चेकडे जाताना दिसली? नाही, म्हणजे माझं लक्ष नव्हतं. ठीक आहे, पण कोणती व्यक्ती जरा वेगळी वागत आहे असं वाटलं किंवा दिसलं? क्षणभर विचार करून स्मिथ म्हणाले. नाही. पण एक गोष्ट. एक व्यक्ती त्या टोकाला गेलेली दिसली. बरेच लोक दफनविधीला आले असता वेळ असेल तर जुन्या कबरींना भेट देतात, म्हणून मी लक्ष दिलं नाही. काही हरकत नाही. तुम्ही त्याचं वर्णन करू शकता? सॉरी, अंतर फार होतं आणि माझं कामही सुरू होतं. ठीक आहे. तो अंदाजे कुठं उभा होता? फादरने हात दर्शवून जागा दाखवली. त्याचे आभार मानून जॉनीने त्यांना जायला सांगितले. अजयला तिकडे बघायला सांगून जॉनी फादरसोबत एका दिशेला एक एक कबर निरकत जाऊ लागला. तेवढ्यात तरुण अजयने आवाज देऊन बोलावले. त्याच्यापाशी जाताच त्याने एका बाजूला कबरीकडे बोट दाखवले. त्या कबरीसमोरचे गवत थोडे दबल्यासारखे दिसत होते. बाजूची 1-2 रोपटी उपडून त्यांनी कबर नुसती स्वच्छ केलेली दिसत होती. आजूबाजूची रानटी फुले तोडून कबरीवर वाहिलेली दिसत होती. कबरीवर डॉक्टर रुथ डेव्हिड डिकॉस्टा, एप्रिल 5, 1980 ते नोव्हेंबर 10, 2008 एवढेच साध्या अक्षरात लिहिले होते. बरोबर. अजयला शाबासकी देत जॉनी म्हणाला. आपला माणूस दफनविधी करता आला होता. त्याला रूथबद्दल आधीच माहिती असेल किंवा इथंच मिळाली असेल. ती मिळताच त्याने प्रथम दुःख आवेगाने कबर शोधली, फुले वाहिली आणि नंतर दुःखाचे रूपांतर संतापात झाले असेल आणि तो कन्फेशन बॉक्समध्ये गेला. फादरशी बोलल्यावर परत दफनविधीच्या गर्दीत मिसळला आणि बाहेर गेला. जॉनीच्या प्रत्येक वाक्याबरोबर अजयचा जॉनीबद्दलचा आदर वाढत होता. फादर पण जॉनीची विचारशक्ती बघून चकित झाले होते. समोर जे दिसत होतं, घडत होतं, त्यावर विश्वास ठेवणं भाग होतं. थोडेसे भानावर येत त्यांनी विचारले. जॉनी, ते ठीक आहे, पण अजूनही आपल्याकडे ठोस माहिती नाही. तीही रूथ देईल आपल्याला. तिची माहिती काढल्यावर त्या गोष्टी समजतील. अजय, या कबरीचे आणि आजूबाजूचे 5-6 कबरीचे स्नॅपशॉट घे. फादर, यांचे रेकॉर्ड चर्चमध्ये असेलच, ते द्या. हो जरूर, मी अब्राहिमला सांगतो. पण संभाव्य खुन्याबद्दल तुझा काय अंदाज? तो वयाने 30-35च्या घरातला असावा, जॉनी म्हणाला. साधारणपणे माझ्यासारखा असावा. त्याला या चर्चची पूर्ण माहिती असावी, अजयने पुष्टी जोडली. कशावरून? फादरने विचारले. ग्रेव्हयार्डमधून चर्चला रस्ता आहे हे एखाद्या माहितीगारालाच माहिती असू शकते. कन्फेशन बॉक्सपासून एवढ्या गतीने जाणे येणे माहिती असलेला माणूसच करू शकतो, अजयने स्पष्टीकरण दिले. एव्हाना ते तिघेही चर्चच्या ऑफिसमध्ये आले होते. तिथे पोहोचल्यावर फादरनी अब्राहिमला बोलवून आजच्या दफनविधीसह 7ही फोटोंचे रेकॉर्ड मागवले. ते बघायला तयार करेपर्यंत थोडा वेळ जॉनी आणि अजयसमोर ते ऑफिसमध्येच बसले. अजयने सर्व फोटो पोलीस कॉम्प्युटर सेलला पाठवले आणि डाटा मागवला. वर्करनी बेफिकीर वाटणारे दोघेही किती बारकाईने आणि सफाईदारपणे काम करतात हे अनुभवल्याने फादर चकित झाले होते. तेवढ्यात जॉनीने विचारले. हे सर्व रेकॉर्ड आता कॉम्प्युटराईज झाले असतील? मागील वर्षापर्यंत झाले आहे. 6 महिन्यात उरलेले पूर्ण होईल. नंतर त्यांनी स्वतःच्या मनात प्रश्न विचारला. जॉनी त्या व्यक्तीला कसे पकडणार? जॉनीने आश्चर्याने विचारले. त्याला कशाला पकडायचे?
म्हणजे त्याने आधीच कृती केली तर? फादर खून शब्द वापरायला अजूनही तयार नव्हते. ती शक्यता गृहीत धरूनच काम करावे लागणार आहे. हा जो कोणी असेल तो फार हुशार आहे नक्की. मग तो काही करण्याची आपण वाट बघत बसायची? नाही. तो ज्याचे खून करण्याची संभावना आहे त्याच्यावर लक्ष ठेवायचे. तो काय करेल याचा अंदाज घेऊन आपण त्याच्यापेक्षा जलद हालचाल केली म्हणजे हा एक ऑप्शन आहे. आणि दुसरा? फादर आणि अजयने अधीरतेनं विचारलं. दुसरा ऑप्शन हाच की आपल्याकडं दुसरा ऑप्शनच नाही. जॉनी हसत म्हणाला. फादर, आमच्या इथले काम झाले आहे. अजून काही लागल्यास आम्ही परत येऊ. तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीसारखा कोणाचा आवाज आहे हे आठवण्याचा प्रयत्न करा. कारण त्याचा आवाज फक्त तुम्ही ऐकला आहे. रात्री बेरात्री केव्हाही अजून काहीही आठवले तर ताबडतोब फोन करा. आम्ही येतो आता. असे म्हणत दोघेही जायला उठले. त्यांना निरोप द्यायला फादर उठले आणि मनापासून म्हणाले, जॉनी आणि अजय, तुम्हा दोघांबद्दल मला आधी काहीच खात्री वाटत नव्हती. पण आत्तापर्यंतचे तुमचे काम बघून मला खात्रीने वाटते की तुम्ही या केसचा छडा लावाल. जॉनी, वेळ मिळेल तेव्हा चर्चमध्ये येत जा. पुरे फादर, आमच्याबद्दल एवढं चांगलं ऐकायची सवय नाही आम्हाला, जॉनी हसत म्हणाला. तरीही मी चर्चमध्ये जरूर येईन, होपफुली प्रार्थनेसाठी. चर्चमधून ते थेट मुख्यालयात कॉम्प्युटर सेलला गेले. सेलमधून त्यांना हवी असलेली माहिती सर्व तयार होती. ती त्यांनी मेल केली, शिवाय हार्ड कॉपीजही दिल्या. दोघेही जॉनीच्या केबिनमध्ये बसून रिपोर्ट वाचू लागले. अजय, तुला या सर्व रिपोर्टमध्ये काही साम्य वाटते काय? जॉनीने विचारले. अजयने पण सर्व रिपोर्ट नीट वाचले होते. तो लगेच म्हणाला, सर्व केसेस नवजीवन हॉस्पिटलच्या आहेत. अगदी रुथची पण. अजून? सर्व 25 ते 35 वयोगटातील आहेत. सर्व किडनी पेशंट होते. सर्वसाधारणपणे 2 वर्षात सर्व मृत्यू पावले आहेत. अजून? अजयने सर्व पेपर्स परत चाळले. त्याला काही आढळले नाही. अजून काय? रूथ सोडल्यास सगळे एकटे राहणारे होते. सडा फिटिंग म्हटले तरी चालेल. खरंच की. म्हणूनच त्याच्या मृत्यूबाबत काही विचारणा झाली नाही, चौकशी नाही. असला तर एखादा दूरचा नातेवाईक असेल म्हणून त्यांनीही काही विचारणा केलेली नाही. फक्त रूथची केस वेगळी आहे. तिच्या पतीने डॉक्टरांना मारहाण केली. तुम्ही तिचा खून केला असा आरोप केला. केस झाली. हा सर्व बनाव आहे असे तुम्हाला वाटते काय? पण कोर्टाने डॉक्टरांना निर्दोष ठरवले आहे. समोर आलेले पुरावे आणि आरोपीचे वकील कसा युक्तिवाद करतो यावर न्यायाधीश निर्णय देतात. याचा अर्थ आरोपी निर्दोष असतोच असा नाही. आता जॉनीचे वेगळेपण अजयला जाणवू लागले आणि पटवूही लागले. त्याने पटकन उभे राहून फाईल घेतली आणि म्हणाला, मग चला नवजीवन हॉस्पिटलला जाऊ. नवजीवन हॉस्पिटल हे शहरातील जुने आणि नावाजलेले हॉस्पिटल होते. 4 भव्य 8 मजली इमारती, त्यात वेगवेगळे विभाग, OPD, लॅब्स असा मोठा पसारा होता. तळमजल्यावर स्वागत कक्षात अजयने ॲडमिटचे हेड कोण आहेत आणि कुठे भेटतील असे विचारले. डॉक्टर गौरी प्रधान. ही डावीकडची केबिन, फोन लावत नर्स म्हणाली. काय काम आहे? काम त्यांनाच सांगू, असे म्हणत अजय आणि जॉनी चालू लागले आणि दुसऱ्याच मिनिटाला गौरीच्या समोर ठाकले. गौरी प्रधान साधारण 40शीची असावी. गोरा वर्ण, सडपातळ, सोनेरी, बारीक काड्यांचा चष्मा, चेहऱ्यावर विद्वत्तेचं तेज आणि चेहऱ्यावर नो नॉनसेन्स भाव. ती फोनवर होती. बहुधा नर्सचीच बोलत असावी. या दोघांची चाहूल लागताच तिने फोन ठेवला आणि विचारले, आपण? दिवसभरात या दोघांना प्रश्न विचारणारी ती पहिलीच व्यक्ती असावी. आपले आय कार्ड तिच्यासमोर धरत अजय म्हणाला, मी इन्स्पेक्टर अजय देशमुख आणि हे माझे साहेब.
ACP जॉनी मेडोन्झा. ACP जॉनी मेडोन्झाचं नाव ऐकताच गौरीच्या चेहऱ्यावरचे त्रासिक भाव क्षणार्धात नष्ट झाले आणि काहीशा आनंदाने आणि कुतूहलाने तिने विचारले, म्हणजे ते? जॉनीला अशा प्रतिक्रियांची सवय होती. तो गौरीचे वाक्य अर्ध्यात तोडत म्हणाला, तो मीच. आता मला जरा माहिती पाहिजे आहे. हातातली नावे लिहिलेला पेपर तिला देत तो म्हणाला, हे सर्व इथले पेशंट होते. त्यांच्या केस फाईल्स मला पाहिजेत आणि त्याही आत्ताच. पेपर वाचत गौरी शेवटच्या नावापाशी आली आणि तिने चंपून वर बघितलं. रुथची केस तुम्ही रिओपन करणार आहात? अजून तरी तसं काही ठरलेलं नाही, पण सांगू शकत नाही. त्यावर काही न बोलता तिने भराभर नावे टाईप केली, प्रिंटची ऑर्डर दिली. प्रिंटला 20 मिनिटे तरी लागतील, ती म्हणाली. त्याऐवजी ईमेल केल्या असत्या तर? अजय म्हणाला. ईमेल डिलीट केल्या तरी रेकॉर्डवर राहतात आणि कोणाला केल्या ते सहज शोधता येतं, गौरी शांतपणे म्हणाली. तुम्ही रुथला ओळखत होता? जॉनीने विचारलं. तशी मी इथे नवीनच आहे. मी आल्यावर 3 महिन्यांनीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. माझ्यापेक्षा लहान होती ती, पण आमचे चांगले जमायचे. ती काही बोलायची का तुमच्याशी? आमच्या बोलण्यात ओझरता उल्लेख यायचा कधी कधी. इथे जे काही चालत होते त्याबद्दल. जॉनीने हातातील कागद फडकवत तिला विचारले. गौरीने होकारार्थी मान हलवली. मग तुम्ही काही प्रयत्न का केला नाही तिला सावध करण्याचा, थांबवण्याचा? तेवढे ती कधी बोलली नाही. मी आडून थोडा प्रयत्न केला. तशी ती फार मनस्वी होती. माझेच चुकले. मी तिच्याशी अजून बोलायला पाहिजे होते, गौरी खिन्नपणे म्हणाली. जाऊ द्या, आता विचार करून काय उपयोग, जॉनी म्हणाला. खरं आहे. म्हणून तुमच्यासारखे चाकोरीबाहेर जाऊन काम करणारे बघितले की ऊर भरून येतो. अधिकार तर बऱ्याच जणांकडे असतात हो, पण निडरपणे वापरणारे फार थोडे असतात. तेवढ्यात प्रिंटिंग पूर्ण झाल्याचा अलार्म वाजला. गौरीने पेपर्स गोळा केले आणि अजयकडे दिले. आभार मानून दोघेही निघाले. बाहेर येताच अजय जॉनीला म्हणाला, लॉजिकप्रमाणे इथवर ठीक आहे, पण अजून ते तिघे कोण हे आपण ठामपणे सांगू शकत नाही. ज्या अर्थी दफनविधी चालू असताना रुथबद्दल माहिती मिळाल्यावर ती व्यक्ती पेठून उठली, त्या अर्थी हो न हो नवजीवन हॉस्पिटलशीच हे संबंधित आहे. 7ही किडनी पेशंट आणि 8वी रुथ यांचे ऑपरेशन करणारे ठराविक 2च डॉक्टर असावेत हे खटकते. तरी पण तिसरा कोण? त्यांचा वकील? अजून कोण? आज रात्रीच पहिला खून व्हायची दाट शक्यता आहे. तो जर आपण थांबवू शकलो तर आपला तपास योग्य दिशेनं चालू आहे असे म्हणावे लागेल.